आणि ब्रेकनंतर एक महत्त्वाची बातमी रिलायन्स उद्योग समूहाकडून करण्यात आलेली आणि ती म्हणजे रिलायन्स उद्योग समूहानं कोरोनामुळे जीव गमावलेल्या आपल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांसाठी एक मोठी घोषणा केलेली आहे। ज्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू कोरोनामुळे झालाय त्यांच्या कुटुंबियांना पुढचे 5 वर्ष त्या कर्मचाऱ्यांच्या शेवटच्या पगाराएवढा पगार दिला जाणार आहे। तसंच या कर्मचाऱ्याच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्चही रिलायन्स उचलणार आहे। त्याचबरोबर जोडीदार आणि मुलं तसंच पालकांच्या हॉस्पिटलायझेशन पॉलिसीचा प्रीमियम रिलायन्सच्या वतीनं भरण्यात येणार आहे। ऑफरोल कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी घोषणा करण्यात आली आहे। यात थेट रिलायन्स इंडस्ट्रीजचे कर्मचारी नसलेल्या आणि ऑफरोल कर्मचाऱ्यांपैकी कुणाचा जर कोरोनानं मृत्यू झाला तर त्या व्यक्तीच्या आप्तांना देखील 10 लाखांची मदत रिलायन्स उद्योग समूहाकडून केली जाणार आहे। या महत्त्वाच्या बातमीनंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतो आहोत। बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर असाच सुरू राहील, पण जाण्याआधी एक महत्त्वाचं आवाहन ते म्हणजे मास्क वापरायचं आणि मास्क नाक आणि तोंड पूर्णपणे झाकेल अशा पद्धतीनं त्याचा वापर करा, जेणेकरून तुम्ही सुरक्षित राहू शकाल। बातम्यांच्या अपडेटसाठी पहा न्यूज 18 लोकमत।